वेगवान घडामोडी, थेट सत्य आणि निडर पत्रकारिता. अफवांना नाही तर तथ्यांना देतो आम्ही जनतेचा आवाज. शोध बातमीचा, वेध सत्याचा. तुम्ही पाहत आहात सूर्य वार्ता न्यूज. जनतेचा विश्वास, सत्याचा प्रकाश. ग्रामपंचायत वडगाव कोल्हाटे अंतर्गत येणाऱ्या गटामधील रहिवाशांना मागील अनेक वर्षापासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याकरिता वारंवार ग्रामपंचायतशी पत्रव्यवहार केल्यानंतरही सदर ग्रामपंचायतने येथील नागरिकांची दखल न घेतल्यामुळे आत्ताच नव्याने निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्य सौ ललिता सोनवणे, सुरेश सोनवणे यांनी याकरिता आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार खवडा डोंगर येथील मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते. परंतु आंदोलनाला पोलीस परवानगी नसल्याकारणाने आंदोलनस्थळी लावण्यात आलेले मंडप काढून सदर जागेवर आंदोलन पोलीस प्रशासनाने होऊ दिलं नाही. यानंतर या परिसरातील महिलांनी वडगाव कोल्हाटी या परिसरामध्ये एकत्र येत अत्यंत आक्रमकपणे आंदोलनाला सुरुवात केली. या ठिकाणी पोलीस पोहोचल्यानंतर पोलिसांच्या अंगावरती मटके फेकून, मटके फोडून आंदोलन उग्र स्वरूपात सुरू केलं. दुसरीकडे शिवसेना नेते सुरेश सोनवणे त्यांच्या पत्नी यांनी नागरिकांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला असता पोलीस प्रशासनाने सोनवणे आणि त्यांच्या इतर कार्यकर्त्यांना सौम्य बळाचा वापर करून एमआयडीसी पोलीस ठाणे येथे घेऊन आले. त्यानंतर घटनास्थळी डीसीपी, एसीपी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी अत्यंत संयमाने आंदोलनकर्त्या महिलांना समजूत घालून आपण करत असलेले आंदोलन बेकायदेशीर असून आपण पोलिसांवर जे मटके फेकलेले आहेत ते कृत्य गैरकायदेशीर आहे. अशामुळे आपल्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. तेव्हा तुम्ही शांततेने येथून निघून जावं असं आवाहन केलंय. त्यानंतर सर्व महिलांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे येऊन पुन्हा आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही डीसीपी यांनी सर्व आंदोलन करणाऱ्या महिलांना व्यवस्थित त्यांची समजूत घालून आश्वासन दिलं की आम्ही संबंधित जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी, एमआयडीसी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, सिडको प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी या सर्वांशी आम्ही सविस्तर चर्चा करून तुमचा पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढून देणार आहोत. तसेच तुम्हाला जर आंदोलन करायचं असल्यास त्याकरिता तुम्ही रितसर मार्गाने आमच्याकडे परवानगी मागा. त्यानुसार आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा कायदेशीर परवानगी देऊ आणि तुम्ही त्यानंतर पुन्हा आंदोलन करू शकता असं सांगितल्यानंतर महिलांचा राग शांत झाला. डीसीपी महोदयांनी स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवर चर्चा करून पाण्याची समस्या लवकरात लवकर निकाली काढण्याची विनंती केली. त्यानुसार पोलीस स्टेशन येथे अधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलवण्यात आलं होतं. परंतु काही वरिष्ठ अधिकारी प्रशासनाच्या तातडीच्या कामांमुळे असल्याचं ते उपस्थित राहू शकले नाहीत. तरीसुद्धा डीसीपी अतुलकर यांनी याबाबत स्वतः लक्ष घालून पाण्याची समस्या सोडवण्याबाबत निवेदन केल्यानंतर या आंदोलनामध्ये शांतता आली असून तसेच सुरेश सोनवणे यांनी सुद्धा आंदोलनकर्त्यांना सांगितलं की पोलीस प्रशासनाने आपल्याला पूर्ण सहकार्य केलेलं आहे. तसेच कोणत्याही आंदोलकांवरती कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करणार नसल्याचं देखील सांगितल्यामुळे हे आंदोलन शांततेत पार पडलं. व आता पुढील दिशा ठरवण्यासाठी पुन्हा एकदा काही कालावधीनंतर जर पाणी मिळाले नाही तर कायदेशीर मार्गाने पुन्हा एकदा आंदोलन केलं जाईल असंही सुरेश सोनवणे यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना सांगितलंय. परंतु आजच्या आंदोलनामध्ये काही काळ तणावात गेला असून तरीही आंदोलनाला कुठेही हिंसक वळण न लागू देता पोलीस प्रशासनाने सदर आंदोलन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सांभाळून घेतलंय. खर तर जनतेचे प्रश्न सोडवताना त्या ठिकाणी प्रशासन किती उदासीन आहेत हेच मी सांगेन. ज्या अधिकाराच्या हातात ज्या ठिकाणी जे काम असतं ते अधिकारी जर समोर येत नसतील तर कशा पद्धतीने जनतेने त्या ठिकाणी जगायचं आणि त्यांना कसं पाणी मिळणार हा मोठा प्रश्न आहे. मी एक नक्कीच सांगेल, आज त्या ठिकाणी दडपशाहीने त्या ठिकाणी आंदोलन तुम्ही पाडू शकतात पण जनतेचा तोंड तुम्ही बंद नाही करू शकत. जनतेला पाण्याची गरज आहे आणि या पाण्यासाठी प्रत्येक स्टेप बाय स्टेप काही अधिकाऱ्यांनी किंवा काही लोकांना हेच माहित नाही आहे की कोणती योजना कितीची आहेत. 37 कोटीची योजना ग्रामपंचायतकडे पडलेली, 37 कोटी रुपये पडलेले आहेत. 37 कोटी मधले खर्च किती केले या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही मीटिंग मध्ये. मग मी म्हणेल त्या आंदोलनाला, त्या मीटिंगला काहीच अर्थ नाही. म्हणून मी एकच सांगेल, पोलीस बांधवांना त्या ठिकाणी सहकार्य म्हणून आणि पोलीस बांधवांनी जी घेतलेली मेहनत म्हणून आम्ही त्या ठिकाणी आंदोलन थांबवतोय. त्यांना वेळेस आम्ही धरू शकत नाही पण नक्की पुढे हे आंदोलन चालू राहील आणि पाणी येईपर्यंत चालू राहील.
आमचं आंदोलन हे पाण्यासाठी आंदोलन होतं. या आंदोलनामध्ये भरपूर काही दडपशाही आणण्याचा प्रयत्न केले गेलेला आहे. आमच्यापर्यंत ज्यांच्या हातामध्ये हे पाण्यात संदर्भातलं जे काम आहे ते अधिकारी इथपर्यंत पोहोचू दिलेले नाहीये आणि आमचा प्रश्न सुटू दिलेला नाहीये. त्यामुळे आम्ही परत नवीन मार्गाने परत त्रिसर पद्धतीने आंदोलन करणार आहे आणि आमचा पाणी प्रश्न हा आम्ही कायमस्वरूपी सोडण्याचा प्रयत्न नक्की करणार. जे आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या ठिकाणी जे काही संघर्ष तुम्ही घडवून आणला, या संघर्षामध्ये तुम्हाला यश मिळालं का? साहेब, मुळात हा संघर्ष पाण्यासाठीचा होता. आम्ही अगदी लोकशाही मार्गाने संविधानाच्या चौकटीत राहून आंदोलन करत होतो, परंतु सकाळपासून आम्हाला दडपशाहीचा सामना करावा लागला. प्रचंड दडपशाही आज प्रशासनाने केली. प्रचंड म्हणजे अगदी गल्लीबोळात घुसून कार्यकर्त्यांना मारलं गेलं, हाणलं गेलं आणि हे आंदोलन आमच्या तोंडाला फक्त पाणी पुसलं असं म्हणता येईल. तोंडाला पानं पुसण्याचं काम ते अधिकारी जे आले होते, कुणी जबाबदार अधिकारी नव्हता, असिस्टंट लेवलचे सगळे अधिकारी होते आणि एक काहीतरी नागरिकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम प्रशासनाने केलं आणि आमची घोर निराशा करून आम्हाला या ठिकाणी आम्ही निघून जात आहोत. या ठिकाणी मग यापुढे तुम्ही काय भूमिका काय घेणार? आम्ही पुन्हा पोलीस प्रशासनाची परवानगी घेऊ. मी मगाशीच सांगितलं, आम्ही पुन्हा लढू आणि पुन्हा जिंकू. पुन्हा आंदोलन होईल. नागरिकांच्या प्रश्नांसाठी आम्हाला पुन्हा लढावंच लागेल, पुन्हा झगडावंच लागेल. त्यासाठीच नागरिकांनी आम्हाला निवडून दिले, त्यासाठीच आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आणि वंदनीय सूर्यवार्ता न्यूज टीम, वाळूज महानगर, छत्रपती संभाजीनगर.